माझ्याकडे तर असे काही काही हाईट किस्से आहेत की सर आता आठवतच नाही आहे पासवर्ड, 8 वर्ष झालं बदललाच नाही आहे, आणि मग असे अकाउंट हॅक होतात. तर ते करू नका. आणि विशेषतः टाळायचं काय ते सांगतो एकाच मिनिटात. तुमच्या बर्थडे, तुमच्या वॉलवर जी तुमची पर्सनल माहिती तुम्ही अपलोड केलेली आहे, फेसबुक असेल कुठे, त्याच्यातले शब्द तुमच्या पासवर्डमध्ये असतात शक्यतो. जनरली मुलांचे मुलींचे जन्मदिवस वगैरे पण वापरले जातात. विशेषतः स्वतःचा बर्थ इयर, बर्थडे ह्याच्याशी रिलेटेड असतात, ते टाळा. आता कुठले वापरा हे सांगितलं तर ते सायबर फ्रॉडस्टर पण ते ऐकतील, त्याच्यामुळे ते प्रोटोकॉल म्हणून सांगत नाही. दिमाग की बत्ती जलाव आपला काय असू शकतो तसं वापरा तुम्ही. दुसरं उदाहरणांनी सायबर क्राईम 300% मी का म्हणतोय, आपण काय म्हणू त्याला, सोशल मीडिया हे सगळे फॉरेनचे ॲप्स आहेत, इथलं एकही नाही आहे. आपण तिथले मीडिया घेतले पण त्यांचं कल्चर नाही घेतलं. तुम्ही तुमचे फॉरेनमध्ये जर कोणी मित्र असतील तर तुम्ही एखाद्याचं अकाउंट बघा जाऊन, तिथं कुठंही त्यांचं वास्तुशांती, मुंज, लग्न, ढोळ जेवण काही नसतं. आपल्याकडं टॉयलेटपासून सगळा व्हिडिओ करून बाहेर पाठवला जातो की आज आमच्या घराची वास्तुशांती झाली. त्याच्यातनं होतं काय, लोकांनी तुम्हाला टाळ्या वाजवाव्यात, लाईक्स द्यावेत, वा वा गुड ब्रो म्हणावं असं वाटतं. पण मुळामध्ये फ्रॉडस्टर, आता मी फार सोफिस्टिकेटेड शब्द, मी भामटाच शब्द वापरेल तेवढी परवानगी असू द्या, कारण ते भामटे लोक आहेत, तर ती सुद्धा आता सोशल मीडियावर आहेत ॲक्टिव्ह. मी काही काही घटना पुढच्या काही वेळात सांगेल, तुम्हाला आश्चर्य वाटेल अशा घटना घडलेल्या आहेत.